वाव, पौष्टिक आणि भरपूर प्रोटीन्स असलेले अंकुरित मूग आणि काळे चण्याचे पोळे. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपले अपर्णा हेगडे ब्लॉग या चॅनलवर सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत पौष्टिक, त्याबरोबर भरपूर प्रोटीन असलेले आणि वजन कमी करणारे रेसिपी, ती म्हणजे पौष्टिक पोळा. त्यासाठी काय साहित्य लागतं ते आपण पाहूया. घेतलेलं आहे, त्यामध्ये मी मोड आलेले हे मूग, हिरवे मूग टाकते. तुम्हाला हा मोठमोठ्याने ठोकण्याचा आवाज येत असेल ना, तर मी तुम्हाला पहिलेच सांगितलेलं, आमच्या बाजूची बिल्डिंग आहे ना, तिथे काम चालू आहे. त्याच्यामुळे हे 7-8 महिने हे काम असंच ठोकाठोकीचं चालू राहणार आहे. त्याच्यामुळे आपल्या या व्हिडिओला आवाज येणार आहे असाच. त्यासाठी सर्वांची मी माफी मागते. हे चणे आपले. तर आपण आता रेसिपी पाहूया. मी मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 मोठे बाऊल मूग घेतलेले होते, हिरवे मूग भिजवलेले, अंकुरित मूग घेतलेले, आणि त्यानंतर 1 वाटी मी काळे चणे घेतलेले आहेत, तेही भिजवलेले होते, आणि त्यामध्ये 2 चमचे जिरं टाकलेले आहे. पहा. आणि त्यानंतर मी 2 लाल सुक्या मिरच्या मोडून टाकलेल्या आहेत. आणि त्यानंतर 1 हिरवी मिरची घेतलेली. आपल्याला काय करायचं आहे, आपल्या तिखटानुसार आपल्याला हे मिरच्यांचं प्रमाण घ्यायचं आहे. त्यानंतर 3-4 मी पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहेत, आणि भरपूर अशी कोथिंबीर घेतलेली आहे. त्यानंतर मी अर्धी वाटी तुम्ही बोलाल किंवा 4 चमचे मी रवा घेतलेला आहे. त्यामध्ये तुम्ही बारीक रवा किंवा जाड रवाही घेऊ शकता, कारण आपल्याला ते मिक्सरमध्येच ग्राइंड करायचं आहे. 1 वाटी दही पण मी ॲड केलेलं आहे. हे छानपैकी मिक्सरमध्ये आता ग्राइंड करणार आहे. पहा, मी मिक्सरमध्ये छान ग्राइंड केलेली आहे. पहा, यात मी थोडंसं पाणी टाकते. पहा, मी मिक्सरच्या भांड्यामध्येच पाणी घेतलेलं आहे थोडंसं, आणि त्यातलंच पाणी मी टाकते. त्यानंतर टेस्टनुसार मी मीठ टाकते. आणि आता चमच्याने आपण असं मस्तपैकी हलवायचं आहे. पहा, ही कन्सिस्टन्सी बरोबर आहे. जास्त पण जाड नाही आणि जास्त पण पातळ नाही आहे. आता हे आपल्याला 5 मिनिटासाठी रेस्ट करण्यासाठी ठेवायचं आहे. फक्त 5 मिनिटच ठेवायचं आहे. 5 मिनिटं आपले झालेले आहेत रेस्ट करून. आता लगेचच आपल्याला पोळे करायचे आहेत. गॅस मी ऑन करून पॅन तापत ठेवलेला आहे, आणि ते छानपैकी तापलेलं आहे पॅन, आणि छानपैकी थोडंसं तेल लावलेलं आहे पॅनला. थोडंसं तेल टाकते. हे पीठ आपल्याला पॅनच्या मधोमध ठेवायचं आहे, टाकायचं आहे, आणि असं पसरवायचं आहे, आणि असे छोटे छोटे पोळे करायचे आहेत. आणि त्यानंतर आपल्याला लगेचच झाकण ठेवायचं आहे 2 मिनिटासाठी, आणि 2 मिनिटानंतर आपल्याला ते झाकण ओपन करायचं आहे. आणि त्यानंतर पोळा सुकेपर्यंत, म्हणजे अजिबात पीठ म्हणजे पाणी दिसता कामा नये,
की सुकेपर्यंत आपल्याला त्याची वाट पाहायची आहे. आणि ते पोळ्या सुकलं असं सम वाटलं की लगेचच आपल्याला उलटण्याने आपल्याला ते पोळा खरपूस असा भाजायचा आहे. छानपैकी ब्राऊन कलर आलेला आहे बघा. आणि असेच सर्व पोळे मी आता करून घेते. पौष्टिक पोळ्यांची रेसिपी आपली रेडी झालेली आहे. पहा, हे पोळे तुम्ही दह्याबरोबर, सॉस बरोबर किंवा आपल्या खोबऱ्याची चटणी बरोबर तुम्ही खाऊ शकता. लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि आपल्या अपर्णा हेगडे ब्लॉग या चॅनलवर खूप खूप प्रेम करा.